हा बघा परिसर जे मी तुम्हाला व्हिडिओद्वारे आता जे दाखवलं तर हे बघा हे जे छोटंसं असं धरण आहे. तर ह्या धरणामध्ये तुम्ही वन डे पिकनिक प्लॅन करू शकता. आणि हॅलो नमस्कार, कशा सर्व मजेत ना. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी ज्या ठिकाणी फर्स्ट ब्लॉग केला आहे तिकडे एक फॅमिली पिकनिक स्पॉट आहे. तर तो तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन. तर मी आज त्याच ठिकाणी निघालो आहे. तर मी आता जस्ट घरातून निघालो आहे. तर जोरदार पाऊस देखील पडतो आहे. तर मी तुम्हाला तिकडचं टोटली जे काही निसर्ग आहे आणि तिकडचं जो एक मेन पॉईंट आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर निघालो आहे आणि जोरदार पाऊस पडतो आहे. त्याच्यामुळे मी तिकडे जाताना व्हिडिओ नाही करत आहे. तर मी तुम्हाला तिथे पोचल्यानंतर तो व्हिडिओ कंटिन्यू तुम्हाला दाखवत राहीन. तर तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि जो काही व्हिडिओ असेल तो तुम्ही एन्जॉय करा. मग मी स्टार्ट करतो आहे. मी माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी कल्याण डिस्ट्रिक्टमधला हा भाग आहे. तर या कल्याण डिस्ट्रिक्टमधला मी आलो आहे. ते गावाचं नाव आहे उंबार्ली. तर उंबार्ली या गावामध्ये एक अतिशय चांगला असा डोंगर आहे हिरवागार. तर तो त्या ठिकाणी मी आलो आहे आणि त्या ठिकाणाचा परिसर जो एक्सप्लोअर करतो आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर तुम्ही बघत असाल की आज देखील जोरात असा पाऊस पडतो आहे. तर या पावसामध्ये मी विचार केला की थोडंसं आज पावसाचा आस्वाद घेऊया आणि पावसाचा आस्वाद घेता घेता तुम्हाला देखील त्या ठिकाणाचा परिसर दाखवूया. तर तुम्हाला मी हा परिसर दाखवतो आहे. कसं जोरदार पाऊस पडला आहे सकाळपासून. तर मी पाऊस तर जोरदार आहे. त्या पावसाबरोबरच हवा देखील सुटलेली आहे. मी आलो आहे ते छत्री घेऊन आलो आहे, पण छत्री घेऊनसुद्धा मी पूर्ण भिजलेलो आहे. तर तुम्ही जर इथे येत असाल तर तुमच्याकडे जर जॅकेट वगैरे काही असेल तर ते तुम्ही घेऊन जर आलात तर ते बरं होईल. कारण की इथे हवा भरपूर आहे. तुम्हाला असं वाटेल या ठिकाणी आल्यानंतर की तुम्ही कोकणामध्येच फिरताय की काय. तुम्हाला वाटणार नाही की आपण कल्याणमध्ये या मुंबईमध्ये आपण राहतो आहे म्हणून. तर इकडे थोडंसं जास्त पाऊस पडला आहे त्याच्यामुळे थोडंसं ही बघा माती थोडीशी हे झालेली आहे. जर तुम्ही बाईक वगैरे काही आणत असाल तर थोडंसं काळजीपूर्वक बाईक चालवा इथून. आत्ता मी जस्ट पुढे चालत होतं तर बघा छोटासा असा धबधबा म्हणजे आपण बोलतो की वॉटरफॉल. तर इकडे देखील पुढे वॉटरफॉल आहे. ते देखील तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. मी असते पुढे चाललो आहे. मी आता ज्या स्पॉट तुम्हाला दाखवणार होतो त्या स्पॉटच्या जवळपास मी आता पोचलेला आहे. तर तुम्हाला तो स्पॉट दिसेल. आता जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला देखील या व्हिडिओद्वारे दिसत असेल की स्पॉटवरती पोचलेलो आहे. तर तुम्ही आता बघत असाल की इथे लोक वन डे पिकनिकचं प्लॅन देखील करतात. जर तुम्हाला देखील जर प्लॅन करायचं असेल ती वन डे पिकनिक तर तुम्ही देखील करू शकता. की हे डोंबिवली स्टेशनपासून 3 ते 3.5 किलोमीटर अंतर आहे. तर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत देखील येऊ शकता. इकडे छोटंसं असं एक धरण आहे. मला तर माझ्या गावचीच फिलिंग वाटली. तर तुम्ही बघत असाल की किती सुंदर असं इथे धरण आहे. ते मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा किती सुंदर असं जे धरणातून जे पाणी येते ते किती सुंदर असं आणि शुद्ध पाणी असं तुम्हाला दिसतंय. चांगलं असं बघत असाल. इकडे सगळे एन्जॉय करत आहेत. फॅमिलीसकट आलेले आहेत. तर चांगले असे इथे सगळे एन्जॉय करत आहेत. आणि मी तुम्हाला सांगेन की एन्जॉय करताना
तुम्ही तुमच्या स्वतःची देखील काळजी घ्या. हा बघा परिसर जे मी तुम्हाला व्हिडिओद्वारे आता जे दाखवलं, तर हे बघा हे जे छोटंसं असं धरण आहे, तर ह्या धरणामध्ये तुम्ही वन डे पिकनिक प्लॅन करू शकता. आणि बघा हे आजचा आहे विकेंड, तर या विकेंडमध्ये एक फॅमिली आपल्या सर्वांबरोबर एक मस्तपैकी एन्जॉय करतायत. तर तुम्ही देखील या ठिकाणी येऊ शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच की हे एक गाव कोकण नाही आहे, तर एक कल्याण डिस्ट्रिक्टमधील डोंबिवली या ठिकाणी उंबारली हे गाव आहे. या ठिकाणी हे एक धरण आहे, सुंदर असं धरण आहे. आणि तुम्ही बघत असाल हा आजूबाजूचा त्याचा परिसर आहे. मी सुरुवातीला व्हिडिओ केला होता, तर सुरुवातीला व्हिडिओ केल्यानंतर मी देखील भिजलो. आणि आता मी छत्री घेतली आहे, तर मी तुम्हाला दाखवतो की मी देखील भिजलो. आणि आता छत्रीमध्ये मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो आहे की कसं आहे ते. जे या धरणामध्ये जे डोंगरातून जे पाणी येतं आहे, जो झरा बोलतात, तो झरा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर तुम्ही हा झरा बघा, किती सुंदर आणि अतिशय शुद्ध पाणी, म्हणजे आपण जे वॉटर प्युरिफायरचं पाणी जसं बोलतो त्याचप्रमाणेचं हे पाणी, अतिशय सुंदर असं पाणी हे बघा. जो तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, मी जास्तीत जास्त तुम्हाला चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर हे बघा किती सुंदर असं इथे पाणी वाहतं आहे. आणि हे वाहतं पाणी सरळ हे बघा, हे या डोंगरातून सगळं पाणी येतं आहे. आणि हे वाहतं पाणी जे दिसतं आहे ते तुम्हाला सगळं जाते ते या धरणामध्ये, जे धरण आहे. फक्त तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही फॅमिलीसोबत आलात तर तुम्ही तुमच्या स्वतःची काळजी घ्या आणि फॅमिलीची देखील काळजी घ्या. तुम्हाला आता दिसत असेल की मी आता जस्ट कपडे चेंज करून, मी देखील भिजलो होतो, तर मी आता कपडे चेंज केलेत. आणि मी आता तुम्हाला हे दाखवण्यासाठी छत्री घेतली आणि मी सगळ्या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टीची या व्हिडिओद्वारे माहिती पडेल. तर मी बघा तुम्हाला दाखवतो आजूबाजूचा परिसर. आणि अतिशय पाण्याचा आवाज देखील बघा कसा येतो. बघा सुंदर असं पाणी. जर आपल्याला वन डे रिलॅक्स जर व्हायचं असेल तर चांगला असा हा पिकनिक स्पॉट आहे. एक डोंबिवली स्टेशनपासून 3 ते 3.5 किलोमीटर अंतरावर आहे. एक पूर्ण हिरवळ झालेली आहे सगळ्या ठिकाणी. आता मी तुम्हाला दाखवतोय, परत तुम्हाला दाखवण्यासाठी मला आता छत्री सोडायला लागले. आणि मी आता पावसामध्ये पुन्हा एकदा भिजतोय. तर तुम्ही बघत असाल माझ्या मागे इकडे देखील चांगली अशी हिरवळ आहे. आणि या ठिकाणी देखील एक छोटासा धबधबा आहे, मी तुम्हाला तो दाखवतो. तर हा बघत असाल व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला, एक छोटासा असं धबधबा आहे की हे बघा इकडनं देखील पाणी येते. आता थोडंसं पाऊस थोडासा कमी झाला आहे, त्याच्यामुळे थोडंसं पाणी कमी झालं आहे. म्हणजे जर तुमच्याबरोबर जर लहान लहान मुलं जर असतील ती ह्या थोड्याशा पाण्यामध्ये एन्जॉय करू शकतात, जेणेकरून त्यांना देखील काही रिस्क नाही आहे. तर बघत असाल हे वातावरण अतिशय मस्त वातावरण आहे आणि चांगलं असं क्लायमेट आहे. त्याच्यामुळेच मी आज ठरवलं की मी जसा फर्स्ट ब्लॉग मी जो टाकला होता की हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे, त्याच ठिकाणी मी आलो होतो. पण फर्स्ट ब्लॉग होता त्याच्यामुळे मी या ठिकाणी आलो नव्हतो. तर आज मी विचार केला की तुम्हाला ज्या ठिकाणी फर्स्ट ब्लॉग बनवला आहे त्याच ठिकाणी येऊन तुम्हाला हे जो एक फॅमिलीसाठी जो पिकनिक पॉईंट आहे तो दाखवून तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवीन. त्याच्यामुळे मी आज
तुम्हाला हा खास दाखवण्यासाठी खास आलो आहे. तर हे बघत असाल एक आता आकाश पुन्हा एकदा असं काळोख निर्माण केला. तर बघत असाल हे बघा, मी पण आता भिजलो आहे. चांगलं मला पण आता खूप मस्त वाटतं आहे. चांगलं असं आहे बघा, इकडे देखील पाणी असं चांगलं वाहते वरून जे येते डोंगरातून जे पाणी येते चांगलं. या साईडला मी तुम्हाला मगाशी जे दाखवलं ते धरणाच्या वरून जे पाणी येतं आणि हे धरणाच्या अपोजिट साईडला एक आहे, तर तिकडनं देखील एक पाणी मस्त येतं. आणि इकडे असं जास्त असं रिस्की वगैरे काही नाही आहे की इकडे लहान मुलं पण याच्यामध्ये बसून चांगले एन्जॉय करू शकतात. तर तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही हा एक पिकनिक पॉईंट तुम्हाला चांगलं आहे. तर जास्तीत जास्त तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओद्वारे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय, टेक केअर. आता मी निघणार होतो, पण निघता निघता बघितलं तर पुन्हा एकदा पाऊस वाढलेला आहे. बघत असाल क्लायमेट कसं झालं आहे, ते पूर्ण असा अंधार झालेला आहे, ब्लॅकआउटसारखं. जोरदार असा पाऊस पडतो आहे. आणि मी तुम्हाला जे फर्स्ट ब्लॉग जो माझ्या सुरुवात चॅनलमधला चालू केला होता ते तुम्हाला इथे तलाव दिसत असेल, तर या तलावापासून एक वॉकिंग डिस्टन्स 5 ते 10 मिनटाचं अंतर आहे, जे मी तुम्हाला फॅमिली पिकनिक पॉईंटचा जो स्पॉट दाखवला ह्या व्हिडिओमध्ये. आणि पुन्हा एकदा तुम्हाला व्हिडिओ का चालू केला, कारण की जोरदार असा पाऊस आला आहे, मी निघता ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नक्की. चलो बाय बाय, टेक केअर.